नर्मदे हर नर्मदे हर. सकाळचे 5:45 वाजलेत. आता आम्ही निघतोय. ऑलरेडी निघालो आहे. काल आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो होतो पांजरा कलान म्हणून गाव होतं आणि तिथे एकांच्या घरी थांबलेलो होतो. हे त्यांच्या घरातच नवीन मंदिर स्थापन केलेलं आहे आणि खरंच त्या मैयांनी फार सुंदर सेवा केली. खरंच आज आम्ही सकाळी मला वाटते 4ला उठलेलो. तर 4ला उठलो म्हटलं होतं त्यांनी लगेच त्या स्वतः उठल्या. स्वतः उठून आम्हाला लगेच चहा करून दिला आणि मग आम्ही निघायच्या वेळेला आम्ही 5:30पर्यंत निघालो काहीतरी. तोपर्यंत बसून राहिलेल्या. कोण कोणासाठी असं करतो म्हणजे आम्ही तर कम्प्लिटली वेगळी माणसं. थर्ड पर्सन म्हणतो ना आपण. काहीच संबंध नाही काही नाही. मात्र आमच्यासाठी स्वतः उठून बसले इतका वेळ. आणि आज मुख्य म्हणजे थंडी होती. भयंकर भयंकर थंडी होती. अजूनसुद्धा बघा पूर्ण धुकं दिसतंय. एवढ्या थंडीसुद्धा बसलेल्या होत्या. आम्ही जाईपर्यंत बसल्या आणि अगदी छान खरंच खरंच खूप छान होत्या अगदी सगळे. आणि मुख्य म्हणजे आता आज पण काल आमचं ॲक्च्युली 45 किलोमीटर झालं मला वाटते परिक्रमेमध्ये फर्स्ट टाईम झालं एवढं अंतर. आणि आता आज पण 40 टार्गेट ठेवले. अमरकंटक सोडल्यापासनं आता आम्हाला जरा जोरात चालावं लागतं आहे. कारण काय झालं आहे एकतर उकाडा एवढा वाढला आहे ना आणि तो अजून वाढणार आहे. त्यामुळे जेवढं शक्य आहे तितक्या लवकर परिक्रमा पूर्ण तर केली पाहिजे. कारण की ते इथली गरमी काही तर सहन होत नाही आहे. काल पण 42 डिग्री तापमान होतं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तितक्या लवकर परिक्रमा पूर्ण करायची आहे. त्यामुळे आज पण 40 अंतर ठेवलं आहे. बघू किती होतं आहे. 40 45 जे काय होईल ते होईल. इथनं बरोबर 200 किलोमीटर आता ओंकारेश्वर आहे. नर्मदे हर नर्मदे हर. वा काय सुंदर दिसतंय खरंच सगळं. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये जेवढं भारी दिसतंय का नाही माहीत नाही पण लाईव्ह मात्र फार सुंदर दिसते खरंच. वा मग तुम्ही सगळा रस्ता मोकळा आहे. हे अख्ख्या रस्त्यावरती मी एकटा आहे. ओंकारजीसुद्धा पुढे गेलेत. त्यामुळे आता एवढा छान सूर्योदय एन्जॉय करायचा आणि पुढे निघायचं. नर्मदे हर. आत्तापासून उघडा झालो काय खरं नाही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. काय मस्त आहे खरंच. टकाटक कडकडीत ऊन पडले. 42 डिग्री टेम्परेचर आहे आता. 42. वा छान वाटते. आता आराम केला जरा वेळ. काय करा आराम करून काय तेवढं छान वाटतं. आज आराम ज्या ठिकाणी केलेला होता त्या ठिकाणी ॲक्च्युली घाम यायला लागला. कारण की आज अजिबात वारं नाही आहे. इतके दिवस गरम वातावरणात वारं यायचं पण आज वारंच नाही आहे. काहीच वारं नाही आहे. असो काय हरकत नाही. काय खरंच अजून जवळपास 18 किलोमीटर चालायचं आहे. नशिबानं एक 22 किलोमीटर चालणं झालं आहे. त्यामुळं 18 किलोमीटर टेक्निकली जास्त वाटत नाही पण आहेच की चालायला पाहिजेच. आणि आता ह्या एवढ्या कडक उन्हामध्ये चालणं होत नाही. आपण नुसतं तासांचं गणित मांडतो. 18 किलोमीटरमध्ये 3-3.5 तास खूप झाले. पण मला गॅरंटी आहे 6 तरी ॲटलिस्ट वाजणार आहेत. आणि पुढं चालणंच होत नाही. आणि इथं कसं आहे ना 12-1ला एवढं ऊन पडत नाही जेवढं ऊन 2-3ला पडतं. काय खरंच असं काय हरकत नाही. हळूहळू जाऊ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. म्हणता म्हणता ओंकारेश्वर 200 किलोमीटरच्या खालती येईल आजपासनं म्हणजे उद्यापासनं ओंकारेश्वर फक्त 200 किलोमीटर. उत्तम उत्तम. 5 दिवस. नर्मदे हर नर्मदे हर. आता हे एवढं ऊन आहे तर मी काय प्रिकॉशन्स घेतो आहे तर मुख्य म्हणजे एक प्रिकॉशन्स ही घेतो आहे की माझं डोकं जे शक्य असेल तितकं थंड राहील याचा हा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जे काही मी डोक्याला कापड बांधलेलं आहे गुंडाळलेलं आहे हे गुंडाळलेलं कापड अखंड थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं असतं. मी बुडवून ठेवलं असं म्हणण्यापेक्षा बुडवून ते डोक्याला बांधलेलं असतं. त्यानंतर अंगातली जी बॉडी हीट असते
ती आपली चालून चालून का होईना खूप वाढते. त्यात प्लस वरचं टेम्परेचर गरम आहे. त्यात MP मधलं जेवण जे असतं ते बऱ्यापैकी तिखट असतं. त्यामुळे एकूणच आपल्या अंगातल्या शरीरातली जी उष्णता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे जर जमलं तर आपण फळांचा वापर करतो इथं. नाहीतर बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या मिळतात, त्यांना जराशी बॉडी हीट कमी होऊ शकते, ते वापरायचं, त्या घ्यायच्या. किंवा बाकीचे आपल्या ज्या काही थंड गोष्टी आहेत, आता ह्या एकूण हवेमध्ये आवळे खूप मिळवते मध्ये, आवळे घेतले, केळं आहे किंवा ही जी फळं आहेत त्यामुळे फळांनी बरंच उष्णता अंगातली कमी होते. जे काही शक्य आहे ते वापरायचं, जेणेकरून जरा बॉडी हीट कमी ठेवायची. कारण की मध्ये सुद्धा एकदा उष्णता वाढलेली अंगातली बरीच, त्यामुळे त्याचा त्रास जास्त होतो. मग जरा बरं वाटलं, वारं आलं जरा काय खरंच. आणि हे असं कापड पाहिजे. मला वाटते मी माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये, म्हणजे सामानांचा व्हिडिओ आहे, सामानाची यादीचा, त्यात सांगितलेलं आहे की एखादं कापड घ्या आणि त्या कापडाचा उपयोग आता मात्र तो भयंकर जास्त होतो. थंडीमध्ये कान बंद करण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये डोकं कव्हर करण्यासाठी कापड पाहिजेच. नर्मदे हर. हे बघा, आपल्यालाच थंडी, आपल्यालाच उखडतं असं नाही आहे. हो बिचारी म्हैस आहे बघा, मस्त डुंबत बसले, तिलाही उकडत असणार, बिचारी थंड होते पाण्यानं. नर्मदे हर. आता आम्ही डोलारी या गाव सोडलेलं आहे आणि आता 15 किलोमीटर धरमकुंडी म्हणून गाव आहे, धरमकुंडीला चाललो आहे. आता थोडंसं तापमान कमी आहे असं वाटतंय, तरी थोडं चालतं आता. किंवा वारा आहे, तापमान कमी नाही आहे, वारा आहे. बरं वाटलं खरंच. हे बघा, हा एक वेगळा पक्षी आहे बघा. कुठला पक्षी आहे काय माहीत. किती वेगवेगळे पक्षी बघतोय मी खरंच परिक्रमेत. गेला उडून. नर्मदे हर. पूर्ण एका साईडला झाड आहेत आणि झाडांच्या मागं सूर्य आहे, त्यामुळे कम्प्लिटली सावली आहे. आता 5:15 वाजलेत, अजून 1.5 तास आहे सहज चालायला, 1.5 तास, पावणे 2 तास जवळ. पण सावली आहे त्यामुळे खूप बरं वाटतं आज. हां, सावली आत्ता आली आहे, मगापासून ऊन होतं, सावली आत्ता आहे. नर्मदे हर. वा, हे आहे तवा, जी नदी आहे मैयाची उपनदी, हे ते सगळे नहेर आहेत, कॅनॉल्स आहेत. होशंगाबादच्या अलीकडं तवावरती एक मोठं धरण बांधलेलं आहे आणि धरणामधनं ह्या सगळ्या नहेर ज्या आहेत, कॅनॉल्स जे आहेत, हे तयार केलेले आहेत आणि यातनं पूर्ण इरिगेशन वगैरे केलं जातं. खूप मस्त आहेत आणि अशा बरेच नहेर आहेत ह्या रस्त्याला. आज तर बऱ्याच दिसल्यात, बऱ्याच. नर्मदे हर. हे पक्षी कोण सांगेल का? अरे यार, आत्ता उडून गेलं बा. हे बगडेत होते, काळा बगडा येतो, मे बी काय माहीत कुठला होता. अनेक पक्षी बघतोय खरं आम्ही इथं, अनेक, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे. नर्मदे हर. गाई म्हशी तर हो म्हणून आहेत. किती गाई म्हशी बघतोय काय माहीत. नर्मदे हर. तर धरमकुंडी म्हणून गाव आहे. धरमकुंडीमध्ये दुर्गा मातेचं मंदिर आहे. हे एवढं छान मंदिर आहे. तिकडं आमचा मुक्काम असणार आहे. आणि मुख्य म्हणजे मगाशीच जेवणाची सोय पण झालेली आहे, त्यामुळे काय डोक्याला त्रास नाही, टेन्शन नाही, काही नाही, निवांतपणे आराम करायचा. मुख्य म्हणजे अगदी बरोबर समोर रेल्वेचं फाटक आहे, त्यामुळे जेव्हा रेल्वे येते तेव्हा मस्तपैकी तिथनं खूप छान नजारा दिसतोय. मजा आहे आज. नर्मदे हर. 115वा दिवस आहे. स्टार्ट फ्रॉम पांजराकलान एंड धरमकुंडी. बिचाऱ्या ओंकारजींचा आयफोन तुटलेला आहे. आजचे किलोमीटर झाले 45. एकूण किती झाले आपले किलोमीटर आता? बरं, असो. आजचे 45, कालचे 44 नाही, कालचे 45 झाले. असं मजा आहे सगळी. नर्मदे हर.